चला मित्रांनो, लवकर लवकर व्हिडिओ शेअर करा. आपण आज पर्सेंटेज शेकडेवारीवरची काही उदाहरणं पाहणार आहोत. प्रश्न आपल्या समोर आहे बघा. हा पुढचा प्रश्न आहे. नाना पाटलांच्या वाड्यावर 300 पोती धान्य आहे. किती पोती? 300 पोती. त्यापैकी 20% पोती ज्वारीची आहेत. 20% पोती ज्वारीचे. कुणापैकी? या 300 पैकी. 35% पोती गव्हाची आहेत. 15% पोती तुरीची व उरलेली पोती सोयाबीनची आहेत. आता उरलेलीपर्यंत काय करायचे? उरलेलीपर्यंत हे जे 20%, त्याच्यानंतर 35% आणि हे 15%, हे जे काही टक्केवारी आहे तर ही कोणत्या नंबरची घ्यायची आहे? 300 पोती यांची घ्यायची आहे. म्हणून काय करायचं? या 20%, त्यानंतर 35%, त्यानंतर 15%, हे तीनही टक्के कुणाचे घ्यावे लागतील? आपल्याला या 300चे घ्यावे लागतील. म्हणून या तिघांची सुद्धा काय करायची? बेरीज. मग 5 आणि 5 10, हातचा 1, 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 1 7. म्हणजे या सर्व टक्क्यांची जी बेरीज आली ती किती टक्के आली? 70%. मग 70% काय करायचे? 300चे 70% काढायचे. मग 70% म्हणजे असं लिहायचं गुणिला 300. हे 2 शून्य कॅन्सल होणार. मग या ठिकाणी 7 त्रिक 21, 210. 210 बरोबर आहे. किंवा दुसरी गोष्ट महत्त्वाची आणखी की याचा नंबर नको आहे आपल्याला. आपल्याला पाहिजे उरलेली पोती सोयाबीनची आहेत. तर त्यांच्याकडे किती पोती सोयाबीनची आहेत? बरोबर आहे. ही जी पोती आहे ती आहे 70%. मग उरलेली म्हणजे आपण या ठिकाणी 100% लक्षात घेतले तर 100%मधनं 70% आपण वजा केले तर राहिले किती? 30%. 30% ही उरलेली पोती आहेत. बरोबर आहे. 30% ही कोणती आहे? उरलेली. उरलेली कशी आहेत? उरलेली पोती आहेत. मग उरलेली पोती किती आहे? 30%. 30% कुणाचे काढायचे? 30% काढायचे आपण 300ची. कोणाची काढायची? 300ची. कारण टोटल किती आपल्याकडे? 300. हे 2 शून्य कटले. 3 त्रिक 9 आणि तो वरचा 0. म्हणजे किती पोती झाली ही? 90 पोती. मग उरली त्यांच्याकडे जी सोयाबीनची पोती आहे ती किती आहे? 90. मग असं जरी काढलं तुम्ही 210 तर या ठिकाणी काय करावं लागेल? या 300 एकूण पोत्यामधनं, एकूण पोते किती आहे? 300. या 300मधनं 210 जर वजा केली आपण तर या ठिकाणी किती उरतात? 90. म्हणजे तुम्ही टक्केवारीनुसारही काढू शकता अशा पद्धतीने. किंवा 300चे 70% काढल्यानंतर ते 210 येतात. हे 210 300मधनं वजा केले तर या ठिकाणी हे जे असतात ही आहे उरलेली पोती. दोन्ही बाजूने आपण त्याला सोडवू शकतो. ठीक आहे. मग हे या प्रश्नाचं उत्तर आहे. ठीक आहे. बरं, आता आपण जाऊ पुढचा प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न घेऊ. बघा, उत्कर्ष सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेला 2240 सभासदांपैकी 35% स्त्रिया भागधारक सर्वसाधारण सभेला उपस्थित होत्या. जर सभेला 100% भागधारक उपस्थित असतील, 100% भागधारक उपस्थित आहे म्हणजेच किती आहे? 2240. तर संस्थेच्या सर्वसाधारण सभेला किती पुरुष भागधारक उपस्थित असतील? बघा, एकूण किती टक्के आहे? 100%. त्याच्यामध्ये उपस्थित कोण आहे? 35% ह्या स्त्रिया आहेत. मग आपण एकूणमधनं स्त्रियांची संख्या वजा केली तर या ठिकाणी शिल्लक कोण राहतील? पुरुष मंडळी. बरोबर आहे. म्हणजे एकूण संख्येमधनं स्त्रिया वजा केल्या तर कोण शिल्लक राहतील? पुरुष मंडळी. मग 100मधनं 35 जर कमी केले आपण तर ते किती राहतील? या ठिकाणी 65%.
100मधनं 35 जर वजा केले तर ते किती राहतील 65%. 65% कोण आहेत? पुरुष आहेत. मग आपल्याला हे माहिती आहे की 100% म्हणजे किती उपस्थित होते? 2240 उपस्थित होते. मग या ठिकाणी आपल्याला जी पुरुषांची संख्या काढायची आहे तर ती 65% 2240. हा या ठिकाणचा 0 कटला. 5 1 5, 5 3 15, 5 2 10. बघा बे 1 बे, बे 1 बे, बे 1 बे, बे 2 4. मग या ठिकाणी मित्रांनो किती आले? हे 13 आणि हे 112. 13 गुणिले 112. मग 13 2 26, हातचा आला 2. 13 1 13, 13 आणि 2 15. मग इथं लिहिला 5. परत 13 1 13, 13 आणि 1 14. या ठिकाणी किती? 1456. म्हणजे ही पुरुषांची संख्या असेल की जी या ठिकाणी काय असेल? सभेला उपस्थित असेल. आणि लक्षामध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की 100% भागधारक उपस्थित आहे, म्हणजेच 2240 ही त्या ठिकाणची उपस्थितीची संख्या आहे. त्याच्यानंतर मग एकूणमधनं स्त्रियांची संख्या वजा केली तर कोण राहील? पुरुष. 100%मधनं 35% आपण वजा केले तर खाली किती राहिले? 65%. हे 65% काढायचे आपल्याला 2240चे 65%. म्हणजे उत्तर किती येतं आपल्याकडे? हे उत्तर येतं आपल्याकडे 1456. ठीक आहे. हा दुसरा प्रश्न आहे आपल्यासमोर. एका शाळेतील 2300 विद्यार्थ्यांपैकी 70% विद्यार्थी दररोज सूर्यनमस्कार घालतात, तर किती विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाहीत? एक जी शाळा आहे त्या शाळेत किती विद्यार्थी? एकूण 2300 विद्यार्थी आहेत. त्यापैकी 70% विद्यार्थी काय करत आहेत? सूर्यनमस्कार घालत आहेत. हे 2300 विद्यार्थी म्हणजेच थोडक्यात हे किती टक्के झाले? हे झाले 100%. 2300 विद्यार्थी म्हणजेच 100%. त्यातले 70% काय करत आहेत? सूर्यनमस्कार घालत आहेत. मग 100मधनं हे 70 वजा केले तर किती राहतील? 30%. 30% विद्यार्थी काय करत आहेत? सूर्यनमस्कार घालत नाही. बरोबर आहे. आता लक्षात घ्या, मग हे 30% विद्यार्थी सूर्यनमस्कार न घालणारे आहेत, म्हणून त्या 2300चे किती विद्यार्थी काढायचे? 30% काढायचे. हे 2 शून्य या ठिकाणी काय होतात? कॅन्सल होतात. मग हे 30 गुणिले 23. मग या ठिकाणी 3 त्रिक 9, 3 दुनी 6 आणि हा वरचा 0. मग याचं उत्तर किती येतं? 690. की 690 जे विद्यार्थी आहेत ते काय करताय? त्या ठिकाणी सूर्यनमस्कार घालत नाही. आलं लक्षामध्ये? या ठिकाणी आपण असंही लक्षात घेऊ शकतो की 2300 विद्यार्थी जे आहेत ना, हे 2300 विद्यार्थी म्हणजेच किती टक्के आहे? 100% आहे. राईट. मग आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला असं लक्षात आलं आहे की 70% विद्यार्थी काय करत आहेत? दररोज सूर्यनमस्कार घालत आहेत. तर किती टक्के विद्यार्थी सूर्यनमस्कार घालत नाही? तर हे सूर्यनमस्कार घालणारे आहेत 30% विद्यार्थी. मग या ठिकाणी काय करायचं? हा 0 आणि हा 0 कॅन्सल करायचा. या 10चे आपल्याला किती करायचे? 10चे करायचे आपल्याला 30%. मग याला कितीने गुणायचं? आपल्याला 3ने गुणायचं आहे. मग याला सुद्धा आपल्याला कितीने गुणायचं आहे? 3ने गुणायचं. मग 3 0 0, 3 त्रिक 9, 3 दुनी 6. म्हणजे या पद्धतीने आपण काढू शकतो किंवा या पद्धतीने काढू शकतो. संकल्पना आपल्याला चांगली समजली असेल तर आपण कसंही त्याला सोडवू शकतो, कारण आपल्या त्या गोष्टी क्लिअर असतात किंवा स्पष्ट झालेल्या असतात. त्यानंतर पुढचा प्रश्न. बघा, ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला. कोण? ओंकार. बरोबर आहे. किती गुण मिळवले त्यांनी? 500. ओंकार परीक्षेत 510 गुण मिळवून उत्तीर्ण झाला, म्हणजे त्याला मार्क मिळाले 510. जर त्याला परीक्षेत 68% गुण मिळाले असतील. बघा, दोन बाजूने सांगितलं. एका बाजूने आपल्याला काय सांगितली? संख्या सांगितली, गुण सांगितले. कशामध्ये सांगितले? संख्येत सांगितले. बरोबर आहे. आणि दुसऱ्या बाजूला काय सांगितले? आपल्याला टक्केवारी सांगितली. कशात सांगितली? टक्केवारी. ही बाजू लक्षात घ्यायची. त्याला किती गुण मिळाले? त्याला गुण मिळाले 510.
बरोबर आहे. म्हणजे जर त्याला परीक्षेत 68%, 510 म्हणजेच किती टक्के? 68%. 510 म्हणजेच किती टक्के? 68%. तर ती परीक्षा किती गुणांची होती? म्हणजे किती टक्के काढावी लागतील आपल्याला? 100% काढावी लागतील. मग 17 चोक 68, 17 त्रिक 51. मग या ठिकाणी 4चे किती करायचे? 4चे करायचे 100%. म्हणजे 4ला कितीने गुणायचं? 4ला गुणायचं 25ने. 25 चोक 100. मग याला सुद्धा आपल्याला कितीने गुणावं लागेल? याला आपल्याला 25ने गुणावं लागेल. 25 त्रिक किती होतील? 75. म्हणजे किती गुण मिळाले त्या व्यक्तीला? म्हणजे त्या व्यक्तीला मिळाले 750 गुण. म्हणजे सॉरी, त्या व्यक्तीला म्हटल्यापेक्षा ती परीक्षा एकूण किती गुणांची होती? ती परीक्षा एकूण गुण, त्या परीक्षेचे एकूण गुण किती आहे? 100%. म्हणजेच किती झाले ते? 750. आलं लक्षामध्ये? एकदम सोपे प्रश्न आहे. आपल्याला सहज त्या ठिकाणी काय येतं ते लक्षात येतात किंवा आपण ते सहज त्याची उत्तरं सांगू शकतो. बरोबर आहे, राईट? असं आपण त्या ठिकाणी सांगू शकतो. आलं लक्षामध्ये? काय करायचं? एकूण त्याला मिळालेले गुण टक्केवारी, त्याच्यावर आपल्याला किती टक्के पाहिजे? 100% पाहिजे. म्हणून त्या 4ला 25ने गुणायचं. तर 30ला सुद्धा काय करायचं? 25ने गुणायचं. त्यानंतर पुढचा प्रश्न, जिल्हा परिषदेच्या एका शाळेत, कुठली शाळा आहे? जिल्हा परिषदची शाळा आहे, खूप महत्त्वाची असते. बरोबर आहे. मग या शाळेमध्ये 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. एकूण किती विद्यार्थी झाले? एकूण झाले 120 विद्यार्थी. या 120 विद्यार्थ्यांपैकी 60% मुली आहेत. त्याच गावातील खाजगी माध्यमिक शाळेत 2 शाळा आहेत. एक कुठली आहे? एक आहे जिल्हा परिषद. ओके, जिल्हा परिषद. आणि दुसरी शाळा कुठली आहे? दुसरी शाळा आहे खाजगी शाळा. बरोबर आहे. ह्या 2 शाळा आहेत. मग जिल्हा परिषदमध्ये किती विद्यार्थी आहे? 120 विद्यार्थी आहेत. म्हणजे 60 मुली आहेत. बरोबर. लक्षात घ्या, या ठिकाणी जी विद्यार्थी असतात, विद्यार्थी म्हणजे काय? थोडक्यात विद्यार्थी म्हणजे या ठिकाणी विद्यार्थी बरोबर मुले अधिक मुली, मुले अधिक मुली या दोघांची एकत्रित बेरीज, त्याला काय म्हणतात? विद्यार्थी. 120 विद्यार्थ्यांपैकी 60 मुली आहेत. त्याच गावात खाजगी माध्यमिक शाळेत 200 विद्यार्थ्यांपैकी 35 मुली आहेत. तर त्या गावात एकूण किती मुली शाळेत जातात? मग आपल्याला काय करायची आहे? या ठिकाणी मुलींची संख्या काढायची. कुणाची संख्या काढायची आहे? मुलींची संख्या काढायची आहे. मुलींची संख्या बघा, या ठिकाणी 120 आहे विद्यार्थी, त्यांच्यापैकी किती मुली आहेत? 60% मुली आहेत. म्हणजे आपण असं करणार, हा एक 0 कटला, हा एक 0 कटला, 12 सकम किती होतात? 6 2 12, 6 1 6. म्हणजे इथं किती आले? 72. तसंच इथं पण, इथं एकूण किती विद्यार्थी आहेत? 200 विद्यार्थी आहेत. त्याच्यापैकी 55% कोण आहेत? 55% मुली आहेत. मग 200चे किती काढायचे आपल्याला? 55% काढायचे. 55% म्हणजे 2 0 कटले. मग या ठिकाणी 2 गुणिले किती करायचे? 55. 2 10, 2 10 ने किती आला? 11. म्हणजे या ठिकाणी खाजगी शाळेत मुलींची संख्या किती? 110. आणि जिल्हा परिषदमध्ये मुलींची संख्या किती? 72. मग यांची काय करायची आपल्याला? बेरीज करायची. 110 अधिक किती करायचे? 72. म्हणजेच किती होतात? 182. 182 या ठिकाणी मुलींची त्या गावात काय असेल? एकूण संख्या असेल 182. बरोबर आहे? एकदम बरोबर आहे. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. त्यानंतरचा प्रश्न आहे आपल्यासमोर, पुढीलपैकी कोणत्या पर्यायात या पदावलीचे योग्य उत्तर आहे? म्हणजे या पदावलीला आपल्याला काय करायचं आहे? संक्षिप्त रूप द्यायचं आहे. संक्षिप्त रूप आपल्याला द्यायचं आहे. बघा काय आहे पदावलीमध्ये? 3.75 गुणिले त्याचे 5% म्हणजे 5/100. बरोबर आहे. अधिक 7.25 गुणिले 10% म्हणजे 10/100.
आता याला संक्षिप्त करायचं आहे. काय करायचं आहे? संक्षिप्त करायचं आहे. मग संक्षिप्त करताना काय करू? याला छेदण्याऐवजी किती घ्यायचा? 1. याला छेदण्याऐवजी किती घ्यायचा? 1. 2 अपूर्णांकाचा जेव्हा गुणाकार करायचा असतो ना तेव्हा काय करायचं? तेव्हा अपूर्णांकाचा गुणाकार म्हणजे त्या अंशाचा गुणाकार a गुणिले c छेद b गुणिले d या पद्धतीने. मग या ठिकाणी काय करणार आपण? 3.75 गुणिले 5 छेद 1 गुणिले 100 अधिक 7.25 गुणिले 10 छेद 1 गुणिले 100. आपल्याला सोपं समजेल या पद्धतीने. 5 5 25 हातचे आले 2. 5 7 35 आणि 2 37 हातचे आले 3. 5 त्रिक 15 आणि 3 18. या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश चिन्ह म्हणून इथं आपण 2 अंकानंतर दशांश चिन्ह भागिले किती? 100 अधिक इथं काय करायचं आहे? 7 2 5 याच्यावर 1 0 ठेवायचा. 2 अंकात दशांश चिन्ह म्हणजे इथं दशांश चिन्ह भागिले 1 गुणिले 100 म्हणजे किती? 100. दोघांचाही छेदस्थान कसं आहे? सारखा आहे म्हणून यांची काय करायची? बेरीज. 18.75 अधिक 72.50 भागिले किती करायचे? फक्त 100. मग त्याच्यानंतर वरच्यांची सर्वांची काय करायची? बेरीज. एकक स्थानचा 0 एकक स्थानचा 5 म्हणजे या ठिकाणी किती येतो? 5. नंतर इथं हा 5 आणि हा 7. 7 आणि 5 किती झाले? 12. हातचा आला 1. 2 आणि 3 3 आणि 8 8 आणि 3 11 हातचा आला 1. 7 आणि 8 8 आणि 9 या ठिकाणी 9. 2 अंकानंतर दशांश चिन्ह. छेदस्थानी किती आहे? 100. आता छेदस्थानी 1 वर 2 शून्य आहे. दशांश चिन्ह किती अंकानंतर येईल? या बाजूला सरकेल दशांश चिन्ह आणखी 2 अंकानंतर म्हणून 0 हे 2 अंक आणि हे 2 अंक म्हणजे झाले 4 अंक. 9 1 2 5 याचं उत्तर येईल 0.9125 0.9125. ठीक आहे. या पद्धतीने. त्यानंतर आपण पुढचा प्रश्न घेऊ. बघा पुढचा प्रश्न आणखी एक सोपा प्रश्न आहे. सहज आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये कारण आपण आपला बेस आपला पाय आपण काय करतो आहे? मजबूत करतो आहे. 200च्या शेकडा 10 मधून 200च्या शेकडा 10 मधून 10 वजा केल्यास किती उरतात? म्हणजे हे झालं अशा पद्धतीने. 200च्या शेकडा 10 मधून 200च्या शेकडा 10 मधून म्हणजे 200चे शेकडा 10 काढायचे. हे 200 गुणिले शेकडा 10 म्हणजेच 10/100. इथं त्यातून 10 कमी करायचे. हे 2 शून्य काय करायचे? कमी. 10 दुनी 20 म्हणजे 20 वजा 10 बरोबर किती येतात? फक्त 10 उरतात. मग या ठिकाणी त्याचं उत्तर काय राहील? पहिला पर्याय. 200च्या शेकडा 10 मधून आपण जर 10 वजा केले तर किती येतात? 10. ठीक आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. बघा पुढचा प्रश्न कसा आहे लक्षात घ्या. अतिशय सोपा प्रश्न आहे. जावेदने रुपये 3000 ला 1 याप्रमाणे आंब्याच्या 10 पेट्या खरेदी केल्या. 3000 रुपयाची 1 पेटी. अशा किती पेट्या खरेदी केल्या? 10 पेट्या खरेदी केल्या. तर लक्ष द्या मुलांना, व्यवस्थितरित्या समजून घ्या. 1 पेटी 3000 रुपयाची तर 10 पेट्या किती खरेदी केल्या म्हणजे आपण लक्षात घेऊ खरेदी किंमत. कोणती किंमत? खरेदी किंमत. खरेदी किंमत एका पेटीची किंमत किती आहे? 3000. अशा किती पेट्या खरेदी केल्या त्यांनी? 10 पेट्या. मग 3000 गुणिले 10 जर केले आपण तर त्याचं उत्तर किती येतं? 3000 गुणिले 10 त्याचं उत्तर येतं 30,000. म्हणजे ही झाली खरेदी किंमत. काही दिवसांनी त्यातील काही आंबे काय झाले? नासले. आंब्याची जातच असते ती नासण्याची आहे की नाही. मग एक आंबा काय झाला? नासला म्हणजे काही खराब झाले. तर 1200 ला 1 याप्रमाणे सर्व पेट्या विकल्या.
म्हणजे विक्री किंमत. विकल्या म्हणजेच काय? विक्री किंमत. एक पेटी किती रुपयाला विकली? 1200ला एक. 1200ला एक याप्रमाणे 1200ला एक याप्रमाणे सर्व पेट्या, सर्व म्हणजेच किती होत्या? 10. सर्व म्हणजेच किती होत्या? 10. 1200ला 10ने गुणलं म्हणजे या 1200वर एक शून्य आपल्याला ठेवायचं म्हणजे किती झाले? 12,000. तर या व्यवहारात त्याला किती टक्के तोटा झाला? बघा, नफा म्हणजे काय थोडक्यात? तर नफा केव्हा होतो? जेव्हा एखादी वस्तू जास्त किमतीला आपण काय केली असेल? विकली असेल. तर विक्री किंमत वजा खरेदी किंमत, याला काय म्हणतात? तोटा म्हणतात, नफा म्हणतात. बरोबर आहे, विक्री किंमत वजा खरेदी किंमत. पण या ठिकाणी कोणती किंमत जास्त आहे? खरेदी किंमत जास्त आहे, मग याला म्हणतात तोटा. तोटा बरोबर खरेदी किंमत वजा विक्री किंमत. बरोबर आहे, याला काय म्हणायचं? तोटा. पण तोटा कशात विचारलेला आहे? टक्केवारीमध्ये विचारलेला आहे. मग शेकडा तोटा याचं सूत्र आहे, व्याख्या आहे. शेकडा तोटा बरोबर या ठिकाणी काय असतो? तोटा भागिले काय घेणार? खरेदी किंमत गुणिले किती करायचे? 100. मित्रांनो, हे फॉर्म्युले लक्षात ठेवल्यापेक्षा मी तुम्हाला संकल्पना सांगतो. संकल्पना कशी लक्षात घ्या बघा. त्याने ती वस्तू खरेदी केली किती रुपयाला? 30,000ला. त्याने ती वस्तू विकली किती रुपयाला? 12,000 रुपयाला. मला सांगा, या ठिकाणी खरेदी करताना त्याच्याजवळचे पैसे त्यामध्ये गेले असतील त्याचे. बरोबर आहे. मग शेकडा त्याचा जो तोटा आहे, तो शेकडा तोटा कसा मिळवायचा आपल्याला? घेतण्यासाठी 30,000 लागले आणि त्या वस्तू विकून किती भेटले? 12,000. म्हणजे त्या ठिकाणी त्याला नुकसान झालं 30,000 वजा 12,000. 30,000 वजा 12,000 हे एवढं नुकसान झालं. किती रुपयावर? 30,000 रुपयावर. कारण त्या वस्तू खरेदी करण्यासाठी त्याला 30,000 रुपये खर्च आला. म्हणजे त्याची ती गुंतवणूक झाली. त्याची ती गुंतवणूक झाली. मग या 30,000ला या ठिकाणी लिहायचं खरेदी किंमत. म्हणजे आपल्या सूत्रानुसार शेकडा तोटा म्हणजेच तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले किती करायचे? 100. मग मला सांगा, 30,000तून 12,000 गेले. हे 3 शून्य, हे 3 शून्य, 1 2 3. 10तून 2 कमी केले 8 आणि या ठिकाणी 2मधून 1 गेला 1 म्हणजे 18,000 आणि भागिले किती आहे? 30,000 गुणिले किती करायचे? 100. हे 2 शून्य या ठिकाणी कटले. हा 1 शून्य या ठिकाणी कटला. परत हा 1 शून्य या ठिकाणी कटला. मग 3 × 18 म्हणजे किती टक्के? 60%. हा त्याचा या ठिकाणी काय झाला आहे? तोटा झालेला आहे. त्याला नुकसान झालेलं आहे. हे सूत्र पाठ करण्यापेक्षा मित्रांनो काय करायचं? आपल्याला संकल्पना लक्षात घ्यायची. खरेदी करणे म्हणजे आपले या ठिकाणी काय असते? गुंतवणूक झालेली असते. तेवढा पैसा आपण त्या ठिकाणी गुंतवलेला असतो आणि त्या वस्तू विकल्यानंतर आपल्याला जर 12,000 रुपये भेटत असतील तर म्हणजे आपण गुंतवलेल्या पैशापेक्षा 18,000 रुपयांनी काय झालो? नुकसान झालं. त्यामध्ये आपल्याला नुकसान झालं म्हणजे आपल्याला तोटा झाला. मग तो 18,000 रुपये तोटा आपल्याला कोणत्या किमतीवर झाला? आपण जी काही गुंतवणूक केली होती त्या गुंतवणुकीवर झाला. म्हणजे किती गुंतवणूक झाली आपली? 30,000 आपली गुंतवणूक झालेली आहे. म्हणून 30,000 खाली घ्यायचे किंवा हे सूत्र आहे तोटा भागिले खरेदी किंमत गुणिले 100. याचा काय भेटतो? शेकडा तोटा मिळतो. आलं लक्षामध्ये? संक्षिप्त केल्यानंतर हे आपलं उत्तर आहे 60%. आता आपण जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. बघा, एका शाळेत सन 2008 मध्ये किती विद्यार्थी आहेत? 2008 मध्ये एकूण किती विद्यार्थी आहे? 1,000 विद्यार्थी होते. जर प्रत्येक वर्षी शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या 20% वाढत असेल तर सन 2010 मध्ये त्या शाळेत किती विद्यार्थी असतील?
बघा 2008ची संख्या दिली आहे, 2009 आणि 2010 विचारलेलं आहे. बघा नंतरची संख्या विचारलेली आहे. कधीची विचारलेली आहे? नंतरची संख्या विचारली असेल तर दिलेली संख्या किती आहे आपल्याकडे? दिलेली संख्या आपल्याकडे आहे विद्यार्थ्यांची 1000. मग या ठिकाणी 1000 लिहायचे. नंतरचा अर्थ असा असतो की या ठिकाणी लिहायचे 100. पहिल्या वर्षी कितीची वाढ झाली असेल? 20% म्हणजे 120. परत दुसऱ्या वर्षी परत वाढ झाली असेल म्हणजेच किती टक्क्यांनी? 120% म्हणजे 120% वाढली असेल. हा एक शून्य, हा एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, इथला एक शून्य, हा शून्य, हा शून्य, हे काय करायचे? कट करायचे. मग या ठिकाणी 10, या ठिकाणचे 12 आणि या ठिकाणचे सुद्धा 12. मग 12 गुणिले 12 यांचा वर्ग येतो 144 आणि त्या 144 हे 10 ठेवले म्हणजे किती झाले आपले? 1440. मित्रांनो ही संकल्पना केव्हा वापरायची? हे बघा लक्षात घ्या. लोकसंख्या कशी वाढणार? लोकसंख्येचं एक स्ट्रक्चर कसं असतं की 2008 समजा 2001 आहे, या ठिकाणी 100 असेल तर 2002ला जी वाढ होते समजा वाढ झाली असेल 10% तर इथं होते 110. मग 2002 वरून 2003ला 10%ची परत वाढ झाली असेल तर मग ती किती होते? 11. म्हणजे या ठिकाणी 110 अधिक 11 म्हणजे मला सांगायचं ही जी वाढ असते ती मागच्या वर्षाला लक्षात घेऊन काढली असेल. जी वाढ असेल ती मागच्या वर्षाला लक्षात घेऊन काढलेली असेल. अशा स्वरूपाची जर संकल्पना असेल तर त्या ठिकाणी नंतरची संख्या जी आहे 2010ला ती लोकसंख्या काढण्यासाठी, ती विद्यार्थी संख्या काढण्यासाठी आपल्याकडे एक स्ट्रक्चर, एक फॉर्म्युला, एक कन्सेप्ट, एक संकल्पना आपण तयार केलेली आहे. कशी? नंतर म्हटल्यानंतर इथं जी संख्या असेल ती संख्या लिहायची. संख्या आहे 1000. नंतर म्हटल्यानंतर 100 कुठे घ्यायचे? छेदस्थानी घ्यायचे. वाढ झाली म्हणून 120 करायचे. वाढ झाली म्हणून 120 करायचे. म्हणजे हा फॉर्म्युला आहे, ही सूत्र आहे, ही संकल्पना आहे. काय संकल्पना आहे? नंतरची जर संख्या काढायची असेल आपल्याला या स्वरूपाची तर या ठिकाणी आपण लिहित असतो संख्या गुणिले या ठिकाणी घेत असतो आपण 100 अधिक वजा a भागिले 100 गुणिले परत 100 अधिक वजा b भागिले 100 आणि हे असं असतं आपले डॉट डॉट डॉट. तर हा एक फॉर्म्युला आहे, ही एक संकल्पना आहे. लोकसंख्या असेल, त्याच्यानंतर उत्पन्न असेल, अशा पद्धतीचे जे काही संकल्पना असतात त्यासाठी आपण या फॉर्म्युलांचा काय करत असतो? वापर करत असतो. तर आपलं उत्तर किती येईल मग? 1440. या संख्येचं किंवा या प्रश्नाचं उत्तर आहे 1440. त्यानंतर आपण आता जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा हा प्रश्न आहे आपल्या समोर, दिसतोय सर्वांना? एका किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची आपल्याला काय दिलेली आहे? पावडरची किंमत दिलेली आहे. ती किती आहे? 40 रुपये. किती आहे? 40 रुपये. बघा 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 40 रुपये. कंपनीने त्यावर शेकडा 12.1/2 किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. काय करायचं ठरवलं? मोफत देण्याचे ठरवले. तर 1 किलो धुण्याच्या पावडरवर किती ग्रॅम पावडर मोफत मिळेल? लक्षात घ्या 1 किलोग्रॅम धुण्याच्या पावडरची किंमत 1 किलोग्रॅम जी काही पावडर आहे तिची किंमत किती आहे? 40 रुपये. 1 किलोची किंमत किती आली आपल्याकडे? दिलेली आहे आपल्याला 40 रुपये. आणि कंपनीने त्यावर शेकडा 12.5% किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरवले. 12.5% म्हणजे किती रुपये? बरोबर आहे 12.5%. याचा अर्थ या ठिकाणी अपूर्णांकाचं रूपांतर, पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर अपूर्णांकात करायचं. 12 गुणिले 2 त्याच्यात मिळवायचा वरचा 1. 12 गुणिले 2 अधिक 1 भागिले 2 या ठिकाणी टक्के.
12 दुनी 24 आणि 1 किती झाला 25. 12 दुनी 24 त्याच्यामध्ये 1 मिळवला 25 भागिले 2. त्याच्यानंतर टक्केवारी म्हणजे याला छेदस्थानी अशा पद्धतीने 100. 25 एक 25, 25 चोक 100. नंतर 1 गुणिले 1 म्हणजे या ठिकाणी 1. 4 गुणिले 2 म्हणजे किती 8. म्हणजे एवढी तुम्हाला या ठिकाणी काय भेटणार आहे सूट भेटणार आहे, डिस्काउंट भेटणार आहे. आता हा जो डिस्काउंट आहे 1/8 हा 1/8 कशाचा भेटणार आहे 40 रुपयाच्या. मग 40 रुपयावर तुम्हाला 1/8 हा डिस्काउंट भेटणार आहे 8 पंचे 40. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी 5 रुपये हा काय भेटत आहे डिस्काउंट मिळत आहे, मोफत मिळते. 5 रुपयाची पावडर मोफत मिळते. बघा 40 रुपयात जर तुम्हाला 40 रुपयामध्ये जर तुम्हाला 1000 ग्रॅम मिळत असेल, 40 रुपयात जर तुम्हाला 1000 ग्रॅम मिळत असेल तर 5 रुपयात किती मिळणार म्हणजे या ठिकाणी भागीला किती करायचे 8. 8 पंच 40. तर या ठिकाणी पण भागीला किती करायचे 8. मग 8 एक 8. मग इथे किती उरतात 2. वरून किती घेतला 0. 8 दुनी 16. मग इथं परत किती उरतात 4. मग इथं किती वरून घेतला 0. 8 पंच 40. म्हणजे 5 रुपयात तुम्हाला 125 ग्रॅम ही काय मिळत आहे फ्री मोफत मिळत आहे. 125 ग्रॅम पावडर काय मिळत आहे मोफत मिळत आहे. किती मिळत आहे 125 ग्रॅम पावडर आपल्याला मोफत मिळत आहे. म्हणजे एका किलोची किंमत 40 रुपये. तर आपल्याला या ठिकाणी मोफत किती भेटत आहे मोफत मिळत आहे 8. 1/8 एवढे. 1/8 हे कशाचे 1/8 हे करायचे 40 रुपयाचे. 1/8 एवढी मोफत कशाचे 40 रुपयाचे. म्हणजे किती रुपये मिळत आहे मोफत 5 रुपये. जर 40 रुपयात 1 किलोग्रॅम मिळत असेल तर मग 5 रुपयात किती मिळणार तर त्याचं करायचं आपल्याला या पद्धतीनं 40 रुपयात 1000 ग्रॅम. तर मग 5 रुपयात किती तर याला भागीला 8 तर त्याला भागीला सुद्धा 8. म्हणजे 125 ग्रॅम आपल्याला मोफत या ठिकाणी मिळणार आहे. बघा एका वस्तूची किंमत दुकानदाराने काय केली आहे. एका वस्तूची किंमत दुकानदाराने ₹10 सूट दिल्याने तिच्या मूळ किमतीपेक्षा 15 रुपयांनी कमी होते. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. बघा लक्षात घ्या प्रश्न मस्त आहे, छान आहे, व्यवस्थित आहे. बघा एका वस्तूची किंमत दुकानदाराने ₹10 सूट दिल्याने तिच्या मूळ किमतीपेक्षा 15 रुपयाने कमी होते. तर त्या वस्तूची मूळ किंमत किती. बघा एका वस्तूची किंमत दुकानदाराने ₹10 सूट दिल्याने तिच्या मूळ किमतीपेक्षा 15 रुपयांनी कमी होते. 10% सूट दिली तर किंमत 15 रुपयाने काय होते कमी होते. व त्या वस्तूची मूळ किंमत किती. मग या ठिकाणी आपण करूया 10 100 करण्यासाठी 10ने गुणायचं म्हणजे 100%. तर मग याला सुद्धा आपल्याला कितीने गुणायचं आहे 10ने. मग या ठिकाणी किती होतील 150 रुपये. एकदम साधं आणि सोपं सरळ या ठिकाणचं सूत्र आहे. काय सूत्र आहे की 10% सूट दिल्यामुळे 15 रुपयांनी कमी होते. म्हणजे 10%च्या फरकाने किंवा 10%मुळे 15 रुपये आपले काय होतात कमी होतात. 10%मुळे आपले 15 रुपये काय होतात कमी होतात. म्हणजे 100% बरोबर किती तर त्या 10ला 10ने गुणलं म्हणजे 100 येतात. तर या 15ला किती गुणायचं 150ने म्हणजे त्याचं मूळ किंमत किती असेल 150 रुपये असेल. ठीक आहे. त्यानंतर बघा तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 kg वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला जातो. तांबे व जस्त यांच्या संमिश्राने 5 kg वजनाच्या धातूचा एक गोळा तयार केला
जातो. जर त्या गोळ्यामध्ये 35.5% जास्त असेल तर त्यामध्ये किती ग्रॅम तांबे असेल. मला एक लक्षात आणून द्या या ठिकाणी की जो 5 kgचा जो काही गोळा आहे म्हणजेच त्याची टक्केवारी किती झाली 100%. किती टक्केवारी झाली 100%. त्याच्यापैकी 35.5% कोण आहे, या 35.5% कोण आहे जस्त आहे. म्हणजे एक भाग आहे जस्तचा तर दुसरा भाग आहे तांबे. बरोबर आहे. मग 100मध्ये जस्त किती आहे 35.5%. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तांबे जर काढायचं असेल तर 100 वजा 35.5 असे काढावे लागतील. मग 10तून 5 कमी केले 5, 9तून 5 केले या ठिकाणी 4, त्याच्यानंतर इथं राहतो 9तून 3 गेले 6, म्हणजे किती आले 64.5 हे कोण आले आपल्याकडे तांबे आले. बरोबर आहे. मग 64.5 जे तांबे आहेत तर ती किंमत या ठिकाणी आपल्याला त्याची किंमत या ठिकाणी आपल्याला काढायची आहे. 64.5% म्हणजेच एवढे गुणिले किती 5 kg. मग आता आपण 5 kgचे काय करू 5000 ग्रॅम करू. म्हणजे हे कशात झालं आता हे झालं ग्रॅममध्ये. कशामध्ये झालं ग्रॅममध्ये. मग आता लक्षात घ्या या ठिकाणी एका अंकानंतर दशांश चिन्ह आहे, हा 1 0 आहे. म्हणजे आपण काय करू हा 1 0 हा 1 0 इथला 1 0 इथला 1 0 कॅन्सल करू का रद्द करू. 64.5 गुणिले इथं 5 गुणिले 10. बघा याला जर आपण याने गुणलं 0 आणि इथं तो 0 कॅन्सल होतो. म्हणजे 64 5 वर 1 0 येतो दशांश चिन्ह येतो आणि या ठिकाणी किती येतो 5. म्हणजेच 64 म्हणजे 645 गुणिले 5. 5 5 25 5 चोक 20 आणि 2 22 5 7 30 आणि हे 2 32. म्हणजे याचं उत्तर येतं 32 25. म्हणजे या ठिकाणी ते तांबे जे असेल ते तांबे किती असेल तर 3225 ग्रॅम एवढं त्याच्यामध्ये तांबे असणार आहे. ठीक आहे. नंतर आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा 200चा 44% म्हणजे 50चा 200चा 44% म्हणजे 50चा शेकडा किती. काय करायचं 200चा 44% म्हणजे 50चा शेकडा किती अशा पद्धतीनं. मग इथं काय करणार 200 गुणिला 44/100 बरोबर 50 गुणिला 1/100. लक्षामध्ये काय करायचं चाचा ऐवजी काय करायचं गुणाकार घ्यायचा टक्के हे असं म्हणजे काय करायचं इक्वल 50चा ऐवजी गुणाकार शेकडा नंबर ठेवायचा. हे 2 0 काय होतात रद्द होतात. नंतर इथं येतो 2 गुणिला 44 बरोबर या ठिकाणी 0 कटला 5 1 5 5 दुनी 10. मग 1 गुणिला x म्हणजे x आणि 2 छेदस्थानी. मग इथं बेचोक 8 आणि बेचोक 8 बरोबर x छेद किती 2. तो 2 या बाजूला आणायचा 88 गुणिला 2 बरोबर x. 82 16 आणि 1 17 म्हणजे xची किंमत किती येते 176. तर या ठिकाणी याचं उत्तर किती असणार मग 176. बरोबर आहे. आणि शेवटचा प्रश्न आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तो आपल्या समोर आहे या स्वरूपामध्ये. बघा कोणत्या संख्येचा शेकडा 7 म्हणजे 49 होईल. समजा y या संख्येचा शेकडा 7 किती आहे 49. कोणत्या म्हणजे y संख्येचा म्हणजे y संख्येचा शेकडा 7 म्हणून शेकडा 7 म्हणजे किती म्हणजे इक्वल म्हणजे बरोबर. मग y गुणिले 7/100 बरोबर 49. मग y बरोबर हा जो अपूर्णांक आहे
तो अपूर्णांक काय होईल 100/7 7/100चा व्यस्त 100/7 मग 7 1 7 7 7 49 y बरोबर या ठिकाणी छेदण्या म्हणजे 1 असतो 7 गुणिले किती टाकायचे 100 भागिले 1 गुणिले 1 म्हणजेच किती होतात 7 वर 2 शून्य 700 तर y ची किंमत किती येते 700 म्हणजे या प्रश्नाचं उत्तर येतं 700. मित्रांनो अशा स्वरूपाचे गणित बुद्धिमत्ता इंग्रजी मराठी हे विषय आपल्याला परिपक्व करण्यासाठी मी आपल्यासोबत आहे आणि आपल्याला 0पासून 100पर्यंत म्हणजे हिरोपर्यंत तुमचं सिलेक्शन होईपर्यंत मी तुम्हाला व्यवस्थित पद्धतीने सर्व बारकाव्याने या ठिकाणी काय करत आहे मार्गदर्शन करत आहे. माझ्याकडे जे आहे ते तुम्हाला सांगत आहे. म्हणून गणित इंग्रजी बुद्धिमत्ता ह्या तिन्ही विषयामध्ये तुम्हाला मास्टर व्हायचं असेल तर आत्ताच राजमुद्रा बँकिंग करिअर इन्स्टिट्यूटचं चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि ग्रामीणच नाही तर भारतात पूर्ण महाराष्ट्रात या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त शेअर करून धुमाकूळ घाला आणि सर्वांचं गणित इंग्रजी मराठी बुद्धिमत्ता या विषयांमधलं ज्ञान चांगल्या पद्धतीनं वाढवण्यासाठी हा उपक्रमात आपण सर्वजण सहभागी व्हा. धन्यवाद.